नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा झाली हे आपण मीडियाच्या माध्यमातून बातम्याच्या माध्यमातून ऐकतोय। 1995चा खटला होता आणि आता 2 वर्षाची शिक्षा त्यांना झालेली आहे। चर्चा आहे की माणिकराव कोकाटे राजीनामा देतील नाही देतील। जसं धनंजय मुंडे हे राजीनामा मागतायत लोक, परंतु ते मुंडे देत नाहीयेत। आणि मग चर्चा चालू होतीये की राजकारणामध्ये नैतिकता उरली आहे का, त्या अनुषंगाने थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय की पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यामध्ये फरक काय पडलाय। तर निश्चितपणे फरक पडलाय। राजकारणामध्ये नीतिमत्ता उरलेली नाही हे सत्य आहे आणि त्याला कारणीभूत मला वाटतं परत एक वेळेस रिपीट मतदारच आहेत। कारण नीतिशून्य लोकांना निवडून देण्याचं काम ती जनताच करते। अशा भ्रष्ट लोकांना पाठिंबा जे पक्ष देत आहेत अशाच पक्षांना सत्तेवरती आणलं जात आहे आणि त्यामुळं शेवटी हा विषय कुठे येऊन थांबतो तर मतदारावरती येऊन थांबतो, म्हणजे तुमच्या आमच्यावरती येऊन थांबतो। मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 4.5 वर्ष तुम्ही कसाही नंगानाच करा, आम्हाला फरक पडत नाही, अशा मानसिकतेमध्ये आज मतदार आहेत। शेवटच्या 6 महिन्यामध्ये फक्त आम्हाला पाहिजे ते लोभसवाण्या योजना आणा, काहीतरी आणा, मूर्खात काढा आम्हाला, आम्ही मूर्खात निघतो आणि परत एक वर्ष तुम्हाला निवडून देतो, परत 4.5 वर्ष तुम्ही कसा धुमाकूळ घालायचा। आणि एवढं माहिती असताना आपण रिपीट त्याच लोकांना निवडून देत असलो तर दोष कोणाचा। मग या गोष्टीचा मतदारांनी विचार तर केलाच पाहिजे, परंतु आता अशी वेळ आहे की 5-6 महिन्याचा कालावधीच फक्त गेलाय, आणखी भरपूर वेळ आहे इलेक्शनला। मग आता जे लोक निवडून आलेत त्या लोकांची नीतिमत्ता राहिली आहे का। मी डेबिट ऐकलं, डेबिटमध्ये काही लोक बोलत होते त्यावेळेला अजित पवार गटाचे जे काही प्रवक्ते आले त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी भेटली पाहिजे, आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू आणि मग त्यातून जर कोर्टाने कुठला निर्णय दिला तर आम्हाला तो मान्य असेल, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। मग आता जी 2 वर्षाची शिक्षा ठोठावली गेली आहे ती कोण ठोठावली आहे? न्यायव्यवस्थेनेच ना। एवढी चर्चा होण्याची काहीच गरज नाही। फटकन या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत नैतिकतेच्या आधारावरती की माझ्यावरती अशा पद्धतीने आरोप होत असतील तर ते खोटे आहेत आणि ते जोपर्यंत ते खोटे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मी पदावरून बाजूला जातोय, नैतिकतेच्या आधारावरती हा राजीनामा देतोय असं म्हटलं पाहिजे। ते लोक तर असं म्हणतच नाहीत आणि मग बेसरमपणाची हद्द अशी की ते लोक असं म्हणत नाहीत तर त्याचे जे पक्षाचे जे काही मेन लोक आहेत, फॉर एक्झाम्पल अजित पवार यांनी सुद्धा त्यांचा राजीनामा घ्यायचा म्हणून ते हिंमत करत नाहीयेत। मग राजकारणामध्ये नीतिमत्ता उरली कुठं? आणि आपण सर्वसामान्य लोकांकडे पहा, कुठं दगड घातला म्हणून केस होते, त्यांना त्यांच्यावर कारवाई होते, कुठं उपोषणाच्या दरम्यान कुठं काही तोडफोड झाली असेल त्यांच्यावर कारवाई होते। म्हणजे बारीक सारीक गोष्टीला तुम्ही लगेच कायदा काढून लावताय। ह्या लोकांना कायदा काढून नाही का? मी असं नाही म्हणत की दगडफेक केली, असं केलं तसं केलं ह्याचं समर्थन करा, बिलकुल समर्थन होऊ शकत नाही, पण त्याच न्यायानं जे सत्तेमध्ये लोक आहेत त्या लोकांवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे, तरच ह्या सरकारवरती जनतेचा विश्वास टिकून राहील। अन्यथा महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये परत एक वेळेस हे जे काही जनमत आहे ते तयार होऊ शकतं आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडू शकतं। शेवटी ह्याच्या मागे एक षडयंत्र सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे जनतेनं की असेच काहीतरी विषय उगाच चर्चेत मीडियामध्ये घुमवत राहायचे आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवायचे। आता ठेवण्यासाठीच का मग हे चालतं का की हे चर्चा होते का की असं सुद्धा वाटायला गुंजाईश आहे। हे चुकीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये होतंय आणि ह्याचा विरोध तर व्हायलाच पाहिजे, परंतु मला असं वाटतं की लोकांनी जनतेनं विरोध करणं इथपर्यंतची गरज नाही। आज धनंजय मुंडे साहेबावरती जर लोकांचा आरोप असेल तिथं काही पुरावे दिसत आहेत, पुरावे कोणते आहेत की 7-8 लोक जे कोणी सापडले गेले त्या खुनामध्ये तिथं आरोपी आहेतच, त्यांच्यात कारवाई झालेली आहे आणि ते निष्पन्न होईलच। हे सगळं ओपन आहे एवढा विषय आणि ते सगळेजण धनंजय मुंडे साहेबांची सन्निकटवरती आहेत असं दिसतंय। धनंजय मुंडे साहेब त्यात दोषी असतील नसतील, परंतु नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला पाहिजे त्यांनी। ही एक परंपरा आहे महाराष्ट्राची, ती परंपरा आज मोडखळीत निघते आणि त्याच पक्षाचे परत आता हे कोकाटे 2 वर्षाची शिक्षा होऊन जर तुम्ही राजीनामा घेणार नसाल तर सत्तेसाठी कुणाही थराला जायचे लोक दिसले ते।
आणि मग असेच लोक वारंवार सत्तेमध्ये बसले तर महाराष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला कारणीभूत महाराष्ट्राची जनता असेल. जनता का म्हणतोय मी, तर याच जनतेनं त्या लोकांना निवडून दिलंय. पक्ष कुठलाही असू द्या, अजित पवारचा असू द्या, देवेंद्र फडणवीसचा असू द्या, एकनाथ शिंदेचा असू द्या, पक्षाचा टॉपिक नाही आहे, त्यामध्ये असणाऱ्या लोकांचा विषय आहे. विशेष पक्षाला पाडायचं आणि विशेष पक्षाला आणायचे असा विषय नाही. त्या लोकांनी या महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे. ते जपणारे लोक नसतील तर ते कोणी असतील त्यांना डच्चू देणं गरजेचं आहे. त्यासाठी वेळ आहे, पण तशी मानसिकता तयार करून ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ह्या अशा गोष्टींचा निषेध वारंवार होणं गरजेचं आहे असं सुद्धा वाटतं. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील नीतिमत्ता ऱ्हास झालाय का, आणि ते खास करून अजित पवार गटामधल्या राष्ट्रवादीचा तर जास्त करून झालाय का, आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.